विश्वजित राणेंनी आमदारकीचा राजीनामा दिलाय। काँग्रेस नेतृत्वाशी झालेल्या वादामधून हा राजीनामा दिला गेल्याचं कळतंय। विश्वासदर्शक ठरावावेळी सुद्धा विश्वजित राणे गैरहजर होते। व्हीप डावलून पर्रीकरांना अप्रत्यक्ष मदत राणे यांनी केली आहे। त्यामुळे राणे आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा देखील सध्या गोव्यामध्ये सुरू आहे। विश्वजित राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अनिल पाटील सध्या गोव्यामधून आपल्या संपर्कात आहेत। अनिल, एकंदरीतच ज्या घडामोडी सगळ्या घडल्या त्यावरून लक्षात येत होतं की राणे आपला पदाचा राजीनामा देणार। काय नेमक्या सध्याच्या या सगळ्या घडामोडी घडतात? अनुपमा, गेले 4 दिवस जेव्हापासून भारतीय जनता पार्टी सरकारच्या नेतृत्वाखाली हे जे सरकार अस्तित्वात आलं होतं, या सरकारामुळे काँग्रेसमधला एक मोठा ग्रुप नाराज होता सगळ्या काँग्रेसच्या कार्यपद्धतीवरती। त्यामध्ये विश्वजित राणे आघाडीवरती होते आणि त्यामुळे गेले 4 दिवस विश्वजित राणे हायकमांडनं याच्या बाबतीत लक्ष घालावं अशी मागणी करत होते आणि ह्याला वरून दिल्लीवरून कसल्याच प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही, हा राग त्यांच्यावरती होता। त्यामुळे ते गेली 3 दिवस ते सरळ काँग्रेसच्या विरोधात बोलत होते। आजही ते सभागृहात आले। सभागृहात त्यांनी आमदारकीची शपथ जी होती ती घेतली आणि त्यानंतर विश्वासदर्शक ठराव जो मांडला गेला आणि त्या ठरावाच्या वेळी काँग्रेस सभापतीने जेव्हा काँग्रेसच्या त्यांच्या बाजूने जेव्हा उभं राहायला सांगितलं तेव्हा ते सभागृह सोडून निघून गेले। त्यामुळे प्रत्यक्ष ही एक प्रकारची मनोहर पर्रीकर सरकारला मदतच होती। त्यांची काँग्रेसवरची नाराजी तर दिसूनच आली। शिवाय व्हीप डावलून त्यांनी अप्रत्यक्षरित्या मनोहर पर्रीकर सरकारला मदत केली। त्यामुळे त्यांच्या निलंबनासाठीची काही जणांची मागणी होती। यापूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा आता हंगामी सभापतींकडे दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीत जर घडामोडी पाहिल्या तर विश्वजित राणे हे काँग्रेसवर गेली 4 दिवस नाराज होते आणि त्याचा हा पडिसाद हे म्हणून शेवटी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे, आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।